राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा. पवारांचं नेतृत्व मान्य करतो. जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदारांसोबत. अजितदारांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका. राजेंद्र शिंगणेंनी भूमिका मांडून शरद पवारांबाबत आदर दाखवलाय. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खतगावकर, बीडचे राजेंद्र मस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. आतापर्यंत 700 इच्छुक उमेदवारांचे अर्ज, मात्र योग्य उमेदवारालाच तिकीट देणार. जरांगे पाटलांकडून स्पष्ट. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेतील महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या. 1500चे 3000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर मविया सत्तेत आल्यावर 3000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. ओवाळणी परत काढून घेणार नाही. 5 महिन्याचे 7500 आणि पुढील 5 वर्ष महिलांना 90000 मिळणार. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन. पुढील 5 वर्ष योजना सुरू ठेवायच्या की नाही ते तुमच्या हातात. विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळापुढचं बटन दाबा. योजना सुरू ठेवा. अजित पवारांचा धमकीवजा इशारा. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी. सुप्रिया सुळेंचा आरोप. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणींचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या. कोणताही मतदारसंघ बदलणार नाही. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री करणार महाराष्ट्र दौरा. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार.